राजहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म, ब्राह्मणवादाचा विजय. 1. बौद्ध धम्माविरुद्ध ब्राह्मणी उठाव, बंड. भारताबाबत बोलताना प्राध्यापक ब्लूमफिल्ड यांनी वेदांचा धर्म या विषयावरील व्याख्यानांची सुरुवात भारत ही एकाहून अनेक अर्थांनी ग्रंथांची भूमी आहे याचे स्मरण करून केली आहे. आपल्या स्वतःच्या साधनांच्या साह्याने भारताने अनेकविध धर्म व पंथ निर्माण केले आहे. दुसऱ्या एका अर्थानेही भारत ही धर्माची भूमी आहे. इतरत्र कोठेही धार्मिक श्रद्धांनी आणि आचारांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात समावेश केलेला दिसत नाही. या निवेदनात फार मोठे सत्य आहे. भारत ही धर्माच्या संघर्षाची भूमी आहे असे जर त्यांनी म्हटले असते तर ते सध्याच्या अधिक समीप ठरले असते, कारण भारताच्या इतिहासा इतका धर्माचा प्रभाव इतर कोणत्याही देशातील इतिहासावर दिसून येत नाही. भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यामधील मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे. या सत्याची इतकी उपेक्षा झाली आहे की कोणीही त्याला सहजगत्या मान्यता देणार नाही. इतकेच नव्हे तर ही गोष्ट सर्वस्वी फेटाळून लावणारे थोडे निघणार नाही. यासाठी मी या ठिकाणी भारताच्या इतिहासातील काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो, कारण जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो त्याला भारताचा इतिहास हा ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या संघर्षाखेरीज इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे. भारताच्या इतिहासाची सुरुवात भारतावर आर्यांचे आक्रमण, त्यांनी भारताला आपले वस्तीस्थानू बनवणे आणि आपली संस्कृती तेथे स्थापन करणे येथून होते असे मानले जाते. आर्यांचे गुण कोणतेही असो, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांची समाज व्यवस्था काहीही असो, पण आपणास त्यांच्या राजकीय इतिहासाचे फार कमी ज्ञान आहे हे निश्चित. कार्य हे अनार्यापेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो, परंतु आर्यांनी आपल्या राजकीय इतिहासाबाबत बोलण्यासारखे फारसे काही ठेवले नाही हे खरे आहे. भारताचा राजकीय इतिहास नाग नावाच्या अनार्याच्या उदयापासून सुरू होतो. हे नागराजे फार शक्तिमान होते. त्यांना आर्य जिंकू शकले नाही. आर्यांना त्यांच्याशी शांतता करावी लागली व त्यांना आपल्या समान दर्जाचे मानावे लागले. प्राचीन काळात भारताने जी काही कीर्ती आणि गौरव प्राप्त करून घेतला त्याचे श्रेय या अनार्य नागांनाच द्यावे लागेल. या नागांनीच भारताला जगात महान व गौरवशाली बनविले. भारताच्या इतिहासातील पहिला टप्पा मगध राज्याच्या ख्रिस्तपूर्व 642 मध्ये झालेला उदय हा आहे. मगध राज्याचा संस्थापक शिशुनाग हा होता. हा शिशुनाग अनार्थनाग वंशाचा होता. या शिशुनाग घराण्याच्या कारकिर्दीत छोट्या मगध राज्याचा विस्तार खूप मोठा झाला. या घराण्यातील 5वा राजा बिंबिसार याच्या कारकिर्दीत मगध राज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले. त्याला मगध साम्राज्य असे नाव प्राप्त झाले. शिशुनाग घराण्यातले राज्य ख्रिस्तपूर्व 413 पर्यंत अस्तित्वात होते. या वर्षी शिशुनाग घराण्यातील राजा महानंद यास नंद नावाच्या एका साहसी तरुणाने ठार केले. नंदाने मगध साम्राज्य बळकावले व नंद घराण्याची सत्ता चालू केली. या नंद घराण्याची सत्ता ख्रिस्तपूर्व 322 पर्यंत होती. शेवटी नंद घराण्यातील राजाला चंद्रगुप्ताने पदच्युत केले व मौर्य घराण्याची सत्ता मगध राजावर स्थापन केली. चंद्रगुप्त हा शिशुनाग घराण्यातील शेवटचा सम्राटाचा नातलगच होता. याचा अर्थ असा होतो की चंद्रगुप्ताने पुन्हा नाग घराण्याची सत्ता मगध साम्राज्यावर स्थापन केली. मौर्य घराण्याने त्यांच्या विजयी मोहिमांनी मगध साम्राज्यांचा विस्तार प्रचंड प्रमाणात केला. अशोक सम्राटच्या काळात हे मगध साम्राज्य इतके विस्तार पावले होते की मगध साम्राज्याला अशोकाचे साम्राज्य असे मानले जाऊ लागले. यावेळी प्रचारात असलेल्या धर्मापैकी बौद्ध धर्म असल्याने ब्राह्मणी धर्माचे स्वरूप टिकून राहिले नाही. अशोकाने बौद्ध धर्माला राजधर्म बनविले. ब्राह्मणी धर्माला हा फार मोठा धक्का होता. अशोकाच्या राजाचा ब्राह्मणांना राजाचा आश्रय राहिला नाही व त्यांची दुय्यम आणि दुर्लक्षित म्हणून गणना होऊ लागली. खरे तर ते दडपले गेले असेही म्हणता येईल, कारण अशोकाने ब्राह्मणी धर्मांचे प्रमुख अंग असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना यज्ञात बळी देण्याच्या पद्धतीवर बंदी घातली. ब्राह्मणांनी राजाश्रय तर गमावलाच, पण शिवाय त्यांचा उपजीविकेचा धंदाही बंद झाला. कारण दक्षिणा घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता व दक्षिणा म्हणून त्यांना फार मोठी रक्कम मिळत असे. ते त्यांचे सर्वात महत्वाचे उपजीविकेचे साधन होते.
मौर्य साम्राज्य अस्तित्वात होते तितकी 140 वर्षे ब्राह्मण हे दडपलेले व पददलित वर्ग म्हणून जगले. त्यामुळे बौद्ध शासन विरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हालअपेष्टा सोसणारा या ब्राह्मणांना राहिला नाही. पुष्यमित्राने मौर्य घराण्याविरुद्ध बंड केले त्याचे आणखी एक खास कारण होते. पुष्यमित्राचे शृंग हे गोत्र होते. शृंग हे सामवेदी ब्राह्मण होते. शृंगांचा प्राणीमात्रांच्या आहुतीवर सोमयज्ञावर विश्वास होता. सर्व मौर्य साम्राज्यात पशूंची आहुती देण्यावर बंदी होती. अशोकाच्या स्मृतिशिलेवर ही बंदी कोरलेली होती. त्याविरुद्ध शृंग गोत्रीयांचा राग असणे स्वाभाविक होते. त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राह्मणांनी अवनती टाळावी हे सामवेदी ब्राह्मण म्हणून पुष्यमित्राचे ध्येय होते, यात नवल नाही. बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मणांच्या होणाऱ्या हालातून ब्राह्मणांना मुक्त करणे, ब्राह्मणी धर्मांचे पुनर्जीवन करणे हे पुष्यमित्राचे ध्येय होते. पुष्यमित्राने केलेल्या राजहत्येचा उद्देश राजधर्म म्हणून बौद्ध धर्माचे स्थान नष्ट करणे व ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम शास्त्रे बनवायचे हा होता. ब्राह्मणी धर्माच्या मागे राजसत्ता उभी केली तर ब्राह्मणातील धर्माचा बौद्ध धर्मावर विजय प्राप्त करता येईल हा पुष्यमित्राचा विचार होता. त्याचे आणखी 2 पुरावे देता येतील. पुष्यमित्राचा स्वतःचा आचार हा पहिला पुरावा. पुष्यमित्राने सत्तेवर येताच अश्वमेध यज्ञ केला. घोड्याची आहुती देणे हा वैदिक विधी फक्त सार्वभौम सम्राटाद्वारा करता येत असे. विन्सेंट स्मिथ यांनी म्हटल्याप्रमाणे प्राणीमात्राच्या जीवनाचे अतिशयोक्त पावित्र्य हे बौद्ध धर्माचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य होते आणि त्यामुळे अशोकाच्या वैशिष्ट्यपूर्ण कायद्याने रक्तमय आहुती देणाऱ्या यज्ञावर बंदी घालण्यात आली. अशा प्रकारचे यज्ञात बळी देणे हे काही ब्राह्मण पूजेत अत्यंत महत्वाचे व आवश्यक मानले जाई. सनातनी ब्राह्मणांना अशा आहुती देणे हे आत्मसंरक्षणासाठी आवश्यक वाटे. पुष्यमित्राने केलेला अश्वमेध यज्ञ ही या बंदीवरील ब्राह्मणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती. या यज्ञाचा विकास पुढे 5 शतकांनी समुद्रगुप्तचा व त्यांच्या वारसांच्या काळात झाला. पुष्यमित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धांवर व बौद्ध धर्मावर भयानक अत्याचाराची विषारी मोहीम सुरू केली हा याचा दुसरा पुरावा आहे. पुष्यमित्राच्या काळात बौद्धांचा किती निर्णयपणे छळ करण्यात आला याचा पुरावा पुष्यमित्राने बौद्ध भिक्खूंबाबत काढलेल्या एका जाहीर आदेशावरून मिळतो. पुष्यमित्राने प्रत्येक बौद्ध भिक्खूचे शीर आणून देणाऱ्यास 100 सोन्याची नाणी बक्षीस देणारा आदेश काढला होता. डॉक्टर हरिप्रसाद शास्त्री यांनी पुष्यमित्राच्या बौद्धाच्या छळाबाबत म्हटले आहे की सनातनी व कर्मठ शृंग साम्राज्याच्या काळात बौद्धांचा जो छळ झाला त्याचे वर्णन करण्यापेक्षा कल्पनाच करणे योग्य होईल. चीनी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजूनही बौद्ध पुष्यमित्राच्या नावाचा उच्चार शाप देऊन करतात. पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्यक्रांतीच असती तर त्याला बौद्ध धर्मीयांचा छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हते. ही छळाची मोहीम गजनीच्या महम्मदाने हिंदू विरुद्ध काढलेल्या छळाच्या मोहिमेपेक्षा निराळी नव्हती. पुष्यमित्राचा उद्देश मुख्यतः बौद्ध धर्म नष्ट करून ब्राह्मणी धर्माची स्थापना करणे हाच होता याचा हा परिस्थितीजन्य पुरावा आहे. पुष्यमित्राच्या मौर्याच्या विरुद्ध क्रांतीचे मूळ उद्दिष्ट बौद्ध धर्म नष्ट करून त्याच्या जागी ब्राह्मणी धर्म प्रस्थापित करणे हे होते. याचा पुरावा मनुस्मृतीला कायदा म्हणून दर्जा देण्याची घोषणा हा आहे. मनुस्मृती ही ईश्वरी आहे असे मानण्यात येते. मनुस्मृती स्वयंभू निर्मात्याने म्हणूनला सांगितलेली आहे आणि म्हणून ती मानवांना सांगितली असे सांगण्यात येते. ही गोष्ट प्रत्यक्ष मनुस्मृतीतही सांगण्यात आली आहे. कोणीही या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा परिणाम भारताच्या इतिहासात मनुस्मृतीचे स्थान, महत्व व गाभा काय त्याबद्दल जाणीव निर्माण करण्यात पूर्ण अपयश आले. मनुस्मृती ही हिंदू समाजातील सर्वात मोठ्या क्रांतीचे प्रतीक होय. तरीही भारतीय इतिहासकारांनाही यात अपयश आले. मनुस्मृतीने तिच्या लेखनाच्या उगमाबाबत केलेला दावा हा पूर्णपणे खोटा व फसवणूक करणारा आहे आणि या खोट्या दाव्यातून निर्माण झालेल्या धारणा या टिकण्यासारख्या नाही. भारताच्या प्राचीन इतिहासात मनु या नावाला फार मोठी प्रतिष्ठा आहे. या प्राचीन नावाची प्रतिष्ठा या स्मृतीला लाभावी म्हणून मनुचे नाव त्याला जोडण्यात आले. हा लोकांना फसविण्यासाठी केलेला बनाव आहे हे संशयातील आहे. मनुस्मृतीवर प्राचीन काळाच्या रीतीप्रमाणे भृगु घराण्याच्या नावाचाही
सही आहे. भृगूने रचलेली संहिता मनूची धर्मसंहिता हे या ग्रंथाचे खरे शीर्षक आहे. या संहितेच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भृगूचे नाव आहे आणि त्यामुळे आपणाला या संहितेच्या लेखकांच्या घराण्याचे नाव माहीत झाले आहे. या ग्रंथात त्याचे स्वतःचे नाव कोठेच सांगण्यात आलेले नाही, परंतु तरीही ते अनेकांना माहीत होते. इसवी सनाच्या 4थ्या शतकात नारद स्मृतीच्या लेखकाला हे नाव माहीत होते आणि त्याने हे गुप्त नाव प्रकट केले. नारदाच्या माहितीप्रमाणे मनुस्मृतीची लेखक सुमती भार्गव हा आहे. सुमती भार्गव हे दंतकथेतील नाव नाही, ती ऐतिहासिक व्यक्ती असली पाहिजे, कारण मेघतिथी या भाष्यकाराने मनु हे एका व्यक्तीने धारण केलेले नाव आहे असे म्हटले आहे. याप्रमाणे मनु हे नाव सुमती भार्गव या व्यक्तीने धारण केलेले नाव होते व ही व्यक्तीच मनुस्मृतीची लेखक होती. या सुमती भार्गवने ही संहिता कधी तयार केली या रचनेची निश्चित काळ सांगणे शक्य नाही, परंतु ज्या काळात ही संहिता लिहिली गेली त्याबद्दल सांगता येईल. ज्याचा अधिकार निर्विवाद आहे अशा विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे सुमती भार्गवने ही संहिता ख्रिस्तपूर्व 170 ते 150 या काळात लिहिली असावी व तिला मनुस्मृती हे नाव जाणीवपूर्वक दिले असावे. पुष्यमित्राने मौर्याच्या बौद्ध शासनाविरुद्ध ब्राह्मणी क्रांतीची तत्वे ग्रंथित करणाऱ्या मनुस्मृतीला कायद्याचे स्वरूप दिले. ब्राह्मणी व्यवस्थेचे मनुस्मृती हे स्वरूप होते आणि पुष्यमित्रांची क्रांती ही वैयक्तिक साहसावादातून केलेली नसून ती ब्राह्मणी विरुद्ध संस्कृतीच्या स्थापनेतून केली होती. ही गोष्ट मनुस्मृतीच्या काळात खालील वैशिष्ट्यांवरून स्पष्ट होते. पहिली गोष्ट ही की पुष्यमित्राच्या काळात मनुस्मृतीचा नवीन कायद्याची संहिता म्हणून अंमल झाला. मनुस्मृतीच्या पूर्वी मानव धर्मसूत्र नावाची संहिता अस्तित्वात होती आणि मनुस्मृती त्यावरच आधारलेली आहे असेही एक मत आहे, परंतु मानव धर्मसूत्राचे अंशही कोठे न मिळाल्याने हे मत अग्राह्य ठरण्यात आले. मनुस्मृतीपूर्वी आणखी 2 ग्रंथ अस्तित्वात होते, एक मानव अर्थशास्त्र किंवा मानव राज्यशास्त्र किंवा मानव राजधर्मशास्त्र. दुसऱ्या ग्रंथाचे नाव मानव गृहसूत्र असे होते. विद्वानांनी त्यांची मनुस्मृतीशी तुलना केली. महत्वाच्या बाबतीत मनुस्मृती व या ग्रंथात वेगळेपण तयार तर आहेतच, पण अनेक ठिकाणी सर्व बाबतीत या 2 ग्रंथातील तरतुदी आणि मनुस्मृतीतील तरतुदी यात परस्पर विरोध आहे. यावरून हे स्पष्ट होते की मनुस्मृती ही नव्या राज्यातील नवी आचारसंहिता आहे. पुष्यमित्राची नवी राजवट बुद्ध धम्मा विरोधी होती. याचा पुरावा मनुस्मृतीत बौद्ध आणि बौद्ध धम्म यांच्या विरुद्ध जे उल्लेख आहे त्यावरून स्पष्ट होते. मनुस्मृतीत खालील तरतुदी पहा. 9.225 जे लोक नास्तिक किंवा पाखंडी आहेत त्यांना राजाने राज्यातून हाकलून द्यावे. 9.226 वेषांतरित दरोडेखोर राज्यात राहून सतत त्यांच्या गैरकृत्यामुळे प्रतिष्ठित प्रजाजनांना इजा पोहोचवितात. 5.89 जे धर्मकृत्यांची उपेक्षा करतात त्यांचा जन्म निरर्थक होय. जे मिश्र जातीच्या संयोगाने जन्माला येतात आणि पाखंडी मताचे संन्याशी आहेत व ज्यांनी आत्महत्या केली आहे अशांच्या आत्म्यांना पाण्याची आहुती देऊ नये. 5.90 ज्या स्त्रियांनी पाखंडी पंथ स्वीकारला आहे त्यांच्या आत्म्यासाठी पाण्याचे तर्पण करू नये. 4.30 गृहस्थाने शब्दानेही पाखंडाच्या वेदविरोधी तार्किकांचा सन्मान करू नये. 12.95 वेदांवर आधारित नसलेल्या सर्व प्रकारच्या निंदास्पद तत्वज्ञानाच्या पद्धती आणि त्यांच्या सर्व परंपरा यामुळे मृत्यूनंतर सद्गती मिळत नाही, कारण त्या अंधारावर आधारलेल्या असतात. 12.96 वेदांशी मतभेद असणारे जे सर्व सिद्धांत निर्माण होतात आणि नष्ट होतात ते नवे असल्यामुळे अर्थशून्य असतात. हे पाखंडी मताचे ज्यांना उल्लेख मनु पाखंडी असा करतो, ज्यांच्या नव्या राजाने राज्यातून हद्दपार करावे, गृहस्थाने त्यांना जीवनात व मृत्यूनंतर सन्मान करू नये, मग हे ते पाखंडी कोण होते? हे नव्या काळातील अर्थशून्य तत्वज्ञानाला कोणते? वेदांपासून वेगळ्या आधारावर आधारलेले आणि नष्ट होण्यास असे हे तत्वज्ञान कोणते? मनुने वर्णन केलेले पाखंडी हे बुद्धच होते आणि मनुने ज्या तत्वज्ञानाला अर्थशून्य असे संबोधले ते बुद्ध धर्माचे तत्वज्ञान होते. कल्लुक भट या मनुस्मृतीवरील दुसऱ्या भाष्यकाराने मनुस्मृतीच्या श्लोकात उल्लेखलेले पाखंडी आणि त्यांचे तत्वज्ञान म्हणजे बुद्ध आणि बुद्धवाद होय असे स्पष्टपणे म्हटले आहे. माझ्या निवेदनाला तिसरा आधार मनुस्मृतीत ब्राह्मणांचे जे स्थान आहे त्यावरून स्पष्ट होते. मनुस्मृतीतील खालील तरतुदी पहा. ब्राह्मणांचा दर्जा.
माझ्या निवेदनाला तिसरा आधार मनुस्मृतीत ब्राह्मणांचे जे स्थान आहे त्यावरून स्पष्ट होते. मनुस्मृतीतील खालील तरतुदी पहा. ब्राह्मणांचा दर्जा. 1.93 ब्राह्मण हे ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाले असल्याने, ते प्रथम जन्माला आले असल्याने, ते वेद म्हणत असल्याने ते सर्व प्राणी मात्रांचे स्वामी आहे. 1.96 सृष्टीतील ईश्वर निर्मित सर्व गोष्टींमध्ये सचेतन प्राणी हा उत्तम. सर्व सचेतनांमध्ये जे बुद्धीवर जगतात असे बुद्धिमान मानव श्रेष्ठ, अशा मानवात ब्राह्मण उत्तम असतात. 1 जगात जे काही अस्तित्वात आहे ती ब्राह्मणांची मालमत्ता आहे, कारण ब्राह्मणांची उत्पत्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या सर्व गोष्टींना ब्राह्मणांचा अधिकार आहे. 1.101 ब्राह्मण फक्त स्वचेच अन्न खातो. ब्राह्मण फक्त स्वतःचेच अन्न खातो, फक्त स्वतःचेच कपडे वापरतो आणि फक्त स्वतःचीच भिक्षा घेतो. इतर सर्व मर्त्य मानव ब्राह्मणांच्या कृपेने जगतात. 1.3 आपल्या श्रेष्ठत्वामुळे, निर्मितीच्या श्रेष्ठत्वामुळे, विशिष्ट प्रतिबंधक नियमांच्या आचारामुळे, विशिष्ट पवित्रतेमुळे, विशिष्ट पवित्र संस्कारामुळे ब्राह्मण हा सर्व जातींचा स्वामी आहे. 10.35 ब्राह्मणांचे वर्णन या विश्वाचा निर्माता, शासन करणारा, गुरु आणि सर्व प्राणीमात्रांवर उपकार करता असे केले आहे. ब्राह्मणाला कोणी अयोग्य किंवा आणि तीव्र शब्दांनी संबोधू नये, म्हणून ब्राह्मणांना असंतुष्ट करू नये असा इशारा राजांना खालील शब्दात दिला आहे. 9.313 राजाने तो अधिकाधिक अडचणीत असला तरी ब्राह्मणांचा राग ओढावून घेऊ नये, कारण ब्राह्मण रागावले तर त्यांच्या सैन्याचा, त्यांच्या वाहनांचा ताबडतोब नाश करू शकतात. 11.31 ज्या ब्राह्मणाला कायदा कळतो त्याने कोणताही गुन्हा राजाच्या निदर्शनास आणण्याची गरज नाही. त्याच्या स्वतःच्या अधिकारात तो ज्याने त्याला दुखाविले असेल त्याला शिक्षा करू शकतो. 11.32 ब्राह्मणांची स्वतःची शक्ती ही राजाच्या शक्तीपेक्षा अधिक असते, म्हणून ब्राह्मणाने केवळ स्वतःच्या शक्तीने आपल्या शत्रूचा नाश करावा. ब्राह्मणांचे हे दैवतीकरण, त्यांच्या राजापेक्षा उच्च स्थान देणे, ही गोष्ट स्वतः राजा ब्राह्मण असल्याखेरीज अशक्य होते. स्वतः राजा ब्राह्मण असल्याशिवाय व मनूने व्यक्त केलेल्या मतांबाबत त्याला सहानुभूती असल्याशिवाय अशक्य होते. पुष्यमित्राने आणि त्याच्या वारसांनी ब्राह्मणांचे हे अतिरिक्त दावे ते स्वतः ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्माच्या स्थापनेत रस घेणारे असल्याखेरीज सहन करण्यात आले नसते. अगदी शक्य आहे की पुष्यमित्रानेच मनुस्मृती तयार करण्याचे आदेश दिले असावेत आणि ब्राह्मणी तत्वज्ञानाचे ग्रंथ म्हणून त्याला स्थान दिले असावे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर पुष्यमित्राच्या क्रांतीचा एकमेव उद्देश बौद्ध धर्माचा नाश करणे आणि ब्राह्मणी धर्माची पुनःस्थापना करणे हे संशयातीतपणे सिद्ध होते. भारताच्या राजकीय इतिहासाचा वरील सारांश या प्रकरणात देण्याची वास्तविक गरज नव्हती. भारताचा इतिहास ज्या पद्धतीने लिहिला गेला आहे त्या बाबतीत मी समाधानी असलो तर वरील सारांश दिलाच नसता, परंतु मी त्याबाबत समाधानी नाही, कारण भारताच्या इतिहासात मुस्लिम विजयावर अतिरिक्त भर दिलेला आहे. मुस्लिम आक्रमणांच्या लाटांवर लाटा एखाद्या वादळाप्रमाणे कशा आल्या, त्यांनी राज्यकर्त्यांना कसे पदच्युत केले व सर्व लोकांवर कसा प्रभाव निर्माण केला यावर कागदांचे भारेच्या भारे लिहिले गेले आहे. भारताचा सर्व इतिहास असा लिहिला आहे की मुस्लिम आक्रमणांची सूची हीच फक्त अभ्यासायोग्य होती हे स्पष्ट होते. त्यापेक्षा अधिक महत्वाची नसली तरी त्या इतकीच महत्वाची इतर आक्रमणेही होती. हिंदू भारतावर मुस्लिम आक्रमणांनी आक्रमणे केली, त्याचप्रमाणे ब्राह्मणी आक्रमकांनी बौद्ध भारतावरही आक्रमणे केली. हिंदू भारतावरील मुस्लिम आक्रमणे आणि बौद्ध भारतावरील ब्राह्मणी आक्रमणे यात अनेक साम्यस्थळे आहेत. हिंदू भारतावरील मुसलमान आक्रमक आपल्या घराण्याच्या राज्याच्या महत्वाकांक्षेपायी आपापसात लढले. अरब, तुर्क, मोगल, अफगाणी हे आपापसात स्वतःच्या प्रभुत्वासाठी लढले. हे खरे असले तरी त्यांच्यात एक गोष्ट समान होती, मूर्तीपूजक धर्म नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय हे समान होते. त्याप्रमाणेच बौद्ध भारतातील आक्रमण हे आपल्या घराण्याचे राज्य चालावे या महत्वाकांक्षेने एकमेकांशी भांडले. शृंग, कण्व, आंध्र आणि आदी घराणी प्रभुत्वासाठी आपापसात लढली, परंतु एका बाबतीत हिंदू भारताच्या मुस्लिम आक्रमकांप्रमाणेच त्यांचा एक उद्देश समान होता आणि तो म्हणजे बौद्धांचा आणि बौद्ध धर्माचा नाश. इतिहासकारांच्या दृष्टीने हिंदू भारतातील आक्रमणे ही नमूद करावयास योग्य अशी समजली जाऊ शकतील, कारण ब्राह्मणशाहीची बौद्ध धर्माविरुद्ध आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांच्या हिंदू धर्मावरील अत्याचारापेक्षा कमी हिंसक व जालिम नव्हती.
जनतेच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर शाश्वत परिणाम करण्याच्या दृष्टीने बुद्ध धर्मावरील ब्राह्मणशाहीची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांपेक्षा इतकी अधिक परिणामकारक होती की त्यामुळे मुस्लिम आक्रमणे अगदी वरवरची व तत्कालीन स्वरूपाची आढळून येतील. मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्माचा नाश केला नाही किंवा हिंदू जनतेच्या आध्यात्मिक जीवनाला आधार देण्याच्या सिद्धांतांना व तत्वांना सुरुंग लावला नाही, परंतु ब्राह्मणी तत्वांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माने जे जीवन मार्गाचे व धर्माचे सिद्धांत सांगितले आणि 100 वर्षे जनतेने ज्या तत्वांचा सत्य आणि शाश्वत जीवन मार्ग म्हणून स्वीकार केला त्याचाच नाश केला. उपमा बदलून बोलायचे तर मुस्लिम आक्रमकांनी फक्त न्हाणीघरातील पाणी ढवळले व तेही अगदी अल्प काळासाठी. त्यानंतर या ढवळाढवळीला ते कंटाळले आणि त्यांनी पाण्यातील घटकांसह ते पाणी तसेच राहू दिले. हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाला न्हाणीघरातील बाळाची उपमा दिली तर त्यांनी या बाळाला न्हाणीघरातून फेकून दिले नाही. ब्राह्मणशाहीने मात्र बौद्ध धर्माशी संघर्षात या धर्माला त्यांनी बौद्ध धर्माच्या बाळासह न्हाणीघरातून फेकून दिले आणि आपले पाणी न्हाणीत ओतले व आले बाळ त्यात ठेवले. ब्राह्मणशाहीने उदात्त बुद्धापासून वाहत आलेले बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या सुवासिक आणि शुद्ध पाण्याची तुलना करता आपले पाणी किती घाण व गलिच्छ आहे याचा विचार केला नाही. ब्राह्मणशाहीने बौद्ध धर्माच्या बाळाशी तुलना करता आपले बाळ किती विद्रूप व भयानक आहे याचा विचार केला नाही. ब्राह्मणशाहीने आपल्या आक्रमणाने बौद्ध धर्माचा नाशही केला. इस्लामने हिंदू धर्माची जागा कधीही घेतली नाही. इस्लामने हिंदू धर्म नष्ट करण्याचे आपले काम कधीच पूर्ण केले नाही. ब्राह्मणशाहीने मात्र ते केले. त्यांनी धर्म म्हणून बौद्ध धर्माला बाहेर हाकलले आणि त्याची जागा घेतली. यावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मणशाहीचे बौद्ध धर्मावरील आक्रमण हे मुस्लिमांच्या हिंदू धर्मावरील आक्रमणापेक्षा भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने कितीतरी अधिक महत्वाचे आहे. परंतु मौर्यांनी निर्माण केलेल्या साम्राज्यावरील आक्रमणाला इतिहासात फारच थोडी जागा दिली आहे. त्यातही शृंग, कण्व आणि आंध्र हे कोण होते व त्यांनी मौर्यांनी निर्माण केलेले साम्राज्य का नष्ट केले या सहज निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माविरुद्ध विजय मिळाल्यानंतर ब्राह्मणशाहीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या बदलांचा अभ्यास त्यांनी केला नाही. भारतीय इतिहासाच्या या अंगाचा विचार करण्यातील या अपयशाच्या मागे अस्तित्वात असलेल्या काही चुकीच्या कल्पना आहेत. सर्वसामान्यपणे असे समजले जाते की भारताच्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या अवस्था होत्या, त्यांच्यात मूलभूत विरोध कधीच नव्हता असे समजले जाते. दुसरी गैरसमजूत अशी आहे की भारतीय इतिहासात जे संघर्ष झाले ते सर्व राजकीय आणि राजघराण्यातील संघर्ष होते. त्यांची सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी काहीही संबंध नव्हता. या अगदी चुकीच्या कल्पनांमुळे भारतीय इतिहास हा पूर्णपणे यांत्रिक बनला. तो एका राजघराण्यानंतर दुसरे राजघराणे आणि एका राजानंतर दुसरा राजा शासन सत्तेवर आरूढ होणे या स्वरूपात लिहिला गेला. ही लेखनाची प्रवृत्ती सुधारावायची असेल तर प्रथम 2 निर्विवाद सत्य स्वीकारावी व समजून घ्यावी लागतील. पहिली गोष्ट ही की भारतात कोणतेही एकमेव व एकच एक समान संस्कृती कधीच नव्हती. ऐतिहासिक दृष्ट्या 3 भारत होते. पहिला ब्राह्मणाची भारत, दुसरा बौद्ध धर्मीय भारत, तिसरा हिंदू भारत. या प्रत्येकाची स्वतःची अशी संस्कृती होती. दुसरी गोष्ट अशी की भारतावरील मुस्लिम आक्रमणांपूर्वी ब्राह्मणशाहीत व बौद्ध धर्म यात मरेपर्यंत अतिशय तीव्र संघर्ष झाला होता. जो या 2 गोष्टी लक्षात घेणार नाही त्याला भारताचा खरा इतिहास कधी लिहिताच येणार नाही. त्याला या इतिहासात अंतर्भूत असलेला अर्थ व कार्यकारण भाव समजणार नाही. आतापर्यंत भारताचा इतिहास ज्या प्रकारे लिहिला गेला त्यात सुधारणा करण्याच्या आणि इतिहासाचा अर्थ व उद्दिष्टे समजून देण्याच्या दृष्टीनेच ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाच्या व ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धर्मावरील राजकीय विजयाच्या या इतिहासाची मला पुनर्रचना करणे भाग पडले. त्यामुळे पुष्यमित्राची क्रांती ही ब्राह्मणांनी बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी केलेली राजकीय क्रांती होती हे मान्य करावे लागेल. जिज्ञासू हा प्रश्न सहज विचारतील की ब्राह्मणवादाने विजयी झाल्यानंतर काय केले. मी आता या प्रश्नाचे उत्तर देतो. विजयाच्या गर्वाने फुगलेल्या ब्राह्मणवादाच्या दुष्कृत्यांचे मी 7 शीर्षकांतर्गत विवेचन करणार आहे. 1. ब्राह्मणांना शासन आणि राजहत्या करण्याचा अधिकार प्रदान केला. 2. ब्राह्मणांना विशेष अधिकार प्राप्त लोकांचा वर्ग बनविले. 3. वर्णांचे रूपांतर जातीत केले. 4. विभिन्न जातींमध्ये संघर्ष आणि समाजविरोधी भावना निर्माण झाली. 5.
शूद्र आणि स्त्रियांना नीच मानले. 6. विषमतेच्या आधारावर वर्णव्यवस्थेचे निर्माण केले. आणि 7. प्रथम पारंपरिक आणि परिवर्तनशील असलेल्या सामाजिक व्यवस्थेला कायद्याने कायमचे अपरिवर्तनीय करून ठेवले.